येथे बांगलादेश विरोधी जे अत्याचार होत आहेत त्यासंबंधी हा मोर्चा इथं आम्ही जनसाखळी आमची एक दृढ होऊन हा मोर्चा काढत आहोत। संपूर्ण विश्वामध्ये भारत हा केवळ एकच देश आहे की ज्याने विश्व बंधुत्वाचा नारा दिलेला आहे। वसुधैव कुटुंबकम असं आमचं भारतीय प्राचीन ग्रंथ सांगतात आणि या वसुधैव कुटुंबकम आणि विश्व बंधुत्वाचा हा जो नारा आहे तो नारा आम्ही आज देत आहोत। परंतु आज देशामध्ये हिंदू धर्म, मुस्लिम धर्म आणि अनेक अतिशय असे विरोधी संदेश हा नष्ट होत आहे आणि धर्माधर्मामध्ये वाद होऊन, भांडणं होऊन, हत्या होऊन, तीव्र विरोधक एकमेकांचे होऊन हा मानवतेचा जो संदेश आहे, जो मानवतावादी जो आमच्या देशाचा संकल्प आहे अख्ख्या विश्वामध्ये कुठे नाही आणि आपल्याला ह्या विश्वाला जोडायचे, अखंड भारत करायचे आणि विश्व बंधुत्वाचा नारा हा जनाजनाला जोडणारा हा वसुधैव कुटुंबकम असं म्हणणारा आमचे हे भारत देश आहे। त्यामुळं इथे कुठल्याही धर्माधर्माचा वाद न करता संपूर्ण मानवाने एकत्र यावं यासाठी हा उदगीरचा मोर्चा आहे। या उदगीरच्या मोर्चाने मी तहसीलदारांना विनंती करते की हे आमची सूचना वरपर्यंत जावी, माननीय नरेंद्र मोदीजीपर्यंत जावी आणि जो आमचा उद्देश आहे अखंड भारताचा त्यासाठी या सर्व आपल्या देशातील जनतेचा हा आवाज कितपत मानवता हृदयाला पाझर फुटेल हे आपण बघूया। धन्यवाद। हिंदू समाजावर, हिंदू समाजांच्या मंदिरांवर बांगलादेशीय सरकारकडनं जे अत्याचार होत आहेत, अन्याय होत आहेत त्या विरोधामध्ये आज उदगीरमध्ये आम्ही मानवी साखळीचा या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही बांगलादेश सरकारला या ठिकाणी चेतावणी देतो आहे की या आपल्या देशामध्ये जे हिंदू समाजावर अन्याय होत आहे ते तात्काळ आपण थांबवावे। नाहीतर भारतातील हिंदू समाज आता पेटून उठतोय आणि भारतीय सरकारला आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो की बांगलादेशावर जेव्हा पाकिस्तानी सरकार अत्याचार अन्याय करत होते त्यावेळेस भारत सरकार बांगलादेशीय समाजाच्या पाठीमागं खंबीरपणे थांबून आणि सैन्य कारवाई करून बांगलादेशाला स्वातंत्र्य देण्याचं काम भारत सरकारने केलं आहे आणि भारत देशातील जो हिंदू समाज आहे त्याची आज भावना या ठिकाणी तीव्र आहे की आमचे जे बांधव बांगलादेशामध्ये आहेत त्यांच्यावर जो या ठिकाणी बांगलादेशी सरकार अन्याय करतंय ते या ठिकाणी भारत सरकारने कदापि खपून घेऊ नये। या विरोधामध्ये भारत सरकारने खंबीर भूमिका घेऊन बांगलादेशीय सरकारला या ठिकाणी धडा शिकवावा आणि हिंदू समाजावर होणारे अन्याय तात्काळ या ठिकाणी थांबवावा। हम करेंगे